नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इकॉनॉमी या विषयाच्या थीम्स. त्यासाठी आपण इथे समोर घेतलेला आहे 2024चा MPSC प्रिलिम्सचा पेपर, MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2024. ठीक आहे. तर यामध्ये आपण इकॉनॉमी या सब्जेक्टच्या रिलेटेड जे क्वेश्चन आले होते ते कुठल्या थीममधून आले होते ते आपण पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करतोया. प्रश्न क्रमांक 36 पासून इकॉनॉमीचे क्वेश्चन स्टार्ट होतात. तर प्रश्न क्रमांक 36 काय सांगतो, ऊर्जा निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या ऱ्हासापेक्षा टिंबटिंब या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हा जो प्रश्न आहे हा थीम ऊर्जा रिलेटेड आहे आणि त्याच्याबरोबर पर्यावरण हे पण ह्याच्यामध्ये थोडासा पार्ट कव्हर होतो आणि बाकीचे इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मल्टिपल थीम्स आहेत जे ओव्हरलॅप झालेले आहेत. एक तर म्हणजे ऊर्जा, ओके. दुसरी पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट, आणि तिसरी म्हणजे ग्रोथ वर्सेस डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर ह्या 3 थीम्सचं मर्जिंग झालेलं आपल्याला इथं पाहायला भेटू शकतं की इकॉनॉमिक ग्रोथ वर्सेस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा एक सेपरेट टॉपिक आहे. त्याच्या अंतर्गत सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो, म्हणजे तिघांचं कंबाईन इथं आपल्याला पाहू शकतो आपण. प्रश्न क्रमांक 37, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते. ठीक आहे. हे काय 12वी पंचवार्षिक योजना, म्हणजे अगेन हा कुठला ह्याच्यातला येतो, पंचवार्षिक योजनेमधला येतो, पंचवार्षिक योजना. आता ही थीम एवढी अशी मोठी आहे ना की याच्या अंतर्गत भरपूर क्वेश्चन आपण पाहू शकतो पंचवार्षिक योजनेवर विचारले गेलेले. प्रश्न क्रमांक 38, भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995 मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली टिंबटिंब समिती स्थापन करण्यात आली होती. खाली 4 ऑप्शन आहेत. ठीक आहे. तर हे जे आहे ही अशा इकॉनॉमीमध्ये भरपूर समित्या किंवा अभ्यास गट जे स्थापन किंवा आयोग वेगवेगळे जे स्थापन केले गेले होते टाईम टू टाईम, तर ह्याचे एक सेपरेट आपण थीम कन्सिडर करूयात की त्याच्या अंडर सगळ्या समित्यांचा आपण अभ्यास करणं इथं अपेक्षित आहे. तर ह्याला मी समिती या थीमच्या अंडर आपण याला टाकूया, समिती. प्रश्न क्रमांक 39, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा टिंबटिंबमध्ये करण्यात आला. आता हा काय कायदा आहे आणि हा कुठला कायदा आहे, PFचा कायदा आहे ज्याचा साल आपल्याला इथे विचारला आहे. आता कधी कधी आउट ऑफ द बॉक्स असे पण क्वेश्चन येऊ शकतात. प्रत्येकाच्या वेळेस असं दिलेल्याच असलेल्या पुस्तकात डायरेक्ट क्वेश्चन येईल असं नाही. ठीक आहे. तर असे क्वेश्चनसुद्धा आपल्याला आउट ऑफ द बॉक्स येऊ शकतात, त्यासाठी आपण प्रिपेअर पाहिजे. प्रश्न क्रमांक 40, दृष्टिकोन नियोजन म्हणजे, आणि खाली 4 आपल्याला विधानं दिलेली आहेत आणि त्याच्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता दृष्टिकोन नियोजन ह्यालाच काय म्हणू शकतो आपण, एक तर राष्ट्रीय नियोजन किंवा आर्थिक नियोजन. आता आर्थिक नियोजन ही एक अशी थीम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग जे किंवा जे आपण जे पंचवार्षिक योजना करत होतो ते पण ह्याच्या अंडरच येतात की बाबा आपलं जे इकॉनॉमिक ग्रोथ करायची, आपल्याला जे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करायची त्याची प्लॅनिंग काय केली पाहिजे, त्याच्या आधारित हा दृष्टिकोन नियोजन हा क्वेश्चन आपण त्याच्या अंतर्गत टाकू शकतो, आर्थिक नियोजन किंवा राष्ट्रीय नियोजन. प्रश्न क्रमांक 41, स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण, आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत आणि आपल्याला त्याचं योग्य उत्तर लिहायचं आहे. आता हे जे आहे हे स्त्रियांच्या शिक्षण आणि प्रजनन क्षमता ह्याच्यामध्ये पण आपल्याला 2 थीम पाहायला भेटू शकतात. एक तर लोकसंख्या, कारण हा प्रजनन क्षमता म्हणजे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे, प्लस सामाजिक वर्तन की लिटरसी जर वाढली तर त्याच्यामुळे लोकांच्या वागण्याचा किंवा बिहेवियरल पॅटर्नचा कसा चेंज होऊ शकतो, त्याच्या अंतर्गत हा प्रश्न आपण इथं कन्सिडर करू शकतो. प्रश्न क्रमांक 42, अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. आता अन्न सुरक्षा हा एक सेपरेट थीम आपण कन्सिडर करूया. याच्या अंतर्गत आपल्याला भरपूर क्वेश्चन इथं पाहायला मिळतात, अन्न सुरक्षा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 43, गुन्नर मिर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी आणि खाली त्यांचे 4 विधानं दिलेली, ज्यापैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. आता गुन्नर मिर्डल हे कोण आहेत, अर्थतज्ञ आहेत, अर्थतज्ञ. तर आपल्याला इथे ही गोष्ट नोटीस करायला पाहिजे. आता हे जे असे अर्थतज्ञ आहेत किंवा त्यांचे आर्थिक सिद्धांत आहेत किंवा त्यांचे आर्थिक मत आहेत किंवा त्यांनी दिलेल्या इकॉनॉमीच्या काही व्याख्या आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या GS4
मेन्स ह्या एक्झामच्या सिलेबसच्या मध्ये येतात की ज्या मेन्सच्या पेपरला विचारले जाणारे असे प्रश्न आहेत. बट आता अलीकडच्या काही वर्षात असा आपल्याला ट्रेंड पाहायला मिळेल की एम पी एस सीनं असे मेन्सचे क्वेश्चन प्रिलिमला सुद्धा विचारायला चालू केलं आहे, जे की आपल्याला आपण पॉलिटीमध्ये बघितलं. पॉलिटी पार्ट 2चे पण क्वेश्चन आपल्याला असे विचारले गेलेले होते. ठीक आहे, तर याच्यासाठी पण आपण प्रिपेअर पाहिजे की अर्थतज्ञ आणि त्यांचे सिद्धांत किंवा त्यांचे मतं. प्रश्न क्रमांक 44, पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन यांनी सांगितले. आता इथं काय आहे, इंडेक्स, बरोबर आहे. इंडेक्स ही एक थीम आहे की याच्या अंतर्गत भरपूर इंडेक्स आहेत. मग ते पॉवर्टी गॅप इंडेक्स असेल किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, त्याच्यानंतर जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स असेल, एम पी आय वगैरे, हे असे भरपूर, किंवा एच डी आय असेल, आय एच डी आय असेल, हे असे जे वेगवेगळे इंडेक्स आहेत ना, ते आपण एका थीमखाली कव्हर करूयात. म्हणजे जेणेकरून आपल्याला ते सोपं जाईल की एकदा इंडेक्सचा हा जर थीम आपण पकडली तर सगळे जर इंडेक्स केले तर त्याच्यातून आपल्याला बरेचसे चांगले रिझल्ट मिळू शकतात. मग ह्या थीमला आपण इंडेक्स असं करूया, म्हणजेच निर्देशांक. निर्देशांक, ठीक आहे. आणि तसेच इथं आपल्याला दुसरी एक थीम दिसते. इथं 2 अर्थतज्ञांची नाव आहेत, त्याच्यामुळे ही अर्थतज्ञ, म्हणजे इथं अशा मिक्स थीममधून सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 45, भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली, आणि खाली 4 तारखा दिलेल्या आहेत. म्हणजे आयोग आता तारखांवर सुद्धा प्रश्न विचारायला लागलेला आहे, जे की स्पेसिफिक, म्हणजे एकदम ह्याचं ॲक्युरेटच आन्सर आपल्याला माहिती पाहिजे. इथं आपण काय अंदाज किंवा तुक्के काय लावू शकत नाही. आपल्याला टू द पॉईंट म्हणजे ॲक्युरेट डेट माहिती असणं इथं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर ह्या क्वेश्चनला आपण 2 ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. बाल लिंग गुणोत्तर म्हणजेच पॉप्युलेशन, म्हणजेच लोकसंख्या. आता लोकसंख्या आपण भूगोलमध्ये पण बघितलं होतं, तिथं पण आहे. ठीक आहे, तर हे लोकसंख्येच्या अंतर्गत पण आपलं हे कव्हर होतं. दुसरी गोष्ट, बेटी बचाओ बेटी पढाओ ही काय आहे, योजना. योजना ही एक थीम आहे की योजनेवर सुद्धा आजकाल बरेचसे प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामुळे लोकसंख्येच्या अंतर्गत आणि योजना दोन्ही ह्याच्या अंतर्गत हा प्रश्न कव्हर झाला पाहिजे आपल्या अभ्यासामध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते, आणि इथं 4 घटक दिलेले आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. आता सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ॲब्सोल्यूट पॉवर्टी. ठीक आहे, तर हे जे आहेत हे पॉवर्टी म्हणजेच दारिद्र्य किंवा गरिबी ह्या थीमच्या अंडर हा क्वेश्चन येतो. ठीक आहे, पॉवर्टीच्या रिलेटेड किंवा गरिबीच्या रिलेटेड. प्रश्न क्रमांक 47, हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही, आणि खाली 4 विधानं दिलेली आहेत. ठीक आहे, इथं अगेन आपल्याला 2 थीम दिसतात. एक तर इथं अर्थतज्ञ दिसत आहेत आणि इथं लोकसंख्या. मग त्याच्यामुळे आपण ह्याला लोकसंख्या ह्या थीममध्ये पण आपण कव्हर करणं अपेक्षित आहे, प्लस अर्थतज्ञ आणि त्यांची मते किंवा त्यांचे सिद्धांत हे पण ह्या थीममध्ये कव्हर व्हायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 48, 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा टिंबटिंबला दिला गेला, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. काय दिसतं इथं, पंचवार्षिक योजना. ठीक आहे, पंचवार्षिक योजनेवर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 49, अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, जे की प्रत्येक ऑप्शनमध्ये आपल्याला अर्थतज्ञ दिसत आहेत, आणि ही काय टीका केलेली आहे, म्हणजे त्यांचे मतं मांडलेले आहेत किंवा सिद्धांत आहेत. ठीक आहे, तर हे कुठल्या थीमच्या अंतर्गत येईल, अर्थतज्ञ. प्रश्न क्रमांक 50, ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यंत टिंबटिंब असते तिथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर 50वा क्वेश्चन आपण आर्थिक सिद्धांत या थीमच्या अंडर कव्हर करू शकतो, आर्थिक सिद्धांत. ठीक आहे, तर आपण इथे पाहू शकतो 2024चं आपण जे आता विश्लेषण पाहिलं, जे प्रश्नाचे आपण थीम्सचं विश्लेषण केलं, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपला होता ऊर्जा. ठीक आहे, ऊर्जा किंवा त्याच्याशी रिलेटेड जे वेगळे हे होते त्याच्यावर हा प्रश्न विचारला गेला होता. दुसरा जो होता तो पंचवार्षिक योजना, तिसरा समिती, चौथा पी एफ कायदा, भविष्य निर्वाह निधी कायदा, 5व्याचा हे होता नियोजन, 6वा सामाजिक वर्तन, 7वा अन्न सुरक्षा, 8वा अर्थतज्ञ, निर्देशांक योजना, गरिबी अर्थतज्ञ, पंचवार्षिक योजना अर्थतज्ञ, आणि आर्थिक सिद्धांत. ठीक आहे, तर आपण इथं पाहायला गेलं तर इथे हा जो आहे राष्ट्रीय नियोजन, हे आपल्याला आर्थिक नियोजनमध्ये पण आपण कन्सिडर करतो. इथं ॲरो करायचा राहून गेला आहे. आर्थिक नियोजनाच्या मध्ये पण हा क्वेश्चन किंवा त्या थीमच्या अंडर पण हा होऊ शकतो. दुसरं सामाजिक वर्तन,
ह्यालाच आपण लोकसंख्या म्हणजे लिटरसीच्या ह्याच्यावर पण आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो, सामाजिक वर्तनवाला. ठीक आहे, इथं पण ॲरो करायचा राहून गेला. तर लोकसंख्या त्याच्यामध्ये पण आधारित लिटरसीवर जसं सामाजिक वर्तन कसं हे होतं, परिवर्तन होतं, त्याच्याशी रिलेटेड हा होता. 7वा प्रश्न अन्न सुरक्षेशी रिलेटेड होता. तर आपण इथे पाहू शकता की किती मल्टिपल टाईम थीम्स जे आहेत जे रिपीट झालेले आहेत, आणि स्पेसिफिकली ह्या वर्षात आपल्याला जास्त तो ट्रेंड दिसून येतो. आणि ह्या वर्षामध्ये आता कम्पॅरेटिव्हली 2024ला तसा थोडासा स्लो झालेला आहे, कारण इकॉनॉमी हा फॅक्च्युअलपेक्षा जास्त कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्या कन्सेप्ट क्लिअर असणं जास्त गरजेचं आहे, की कुठले अर्थशास्त्रज्ञ त्यांची काय मतं आहेत, किंवा त्यांच्या सिद्धांतानुसार कसे बिहेवियर चेंज होतात, कसे पॅटर्न चेंज होतात, इकॉनॉमी ग्रोथ काय असते, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय असते. आता ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे फॅक्ट्समध्ये आपल्याला पाहायला गेलं तर आपल्याला तितकंसं नाही कळणार, पण आपण ज्यावेळेस ते कन्सेप्च्युअली आपण पाहायला जातो तर त्यावेळेस आपल्याला जास्त त्याचा रिझल्ट भेटू शकतात चांगले. तर आपण इथं पाहू शकतो, आता 2016चा जो पेपर होता, तर 2016च्या पेपरला बरेचसे क्वेश्चन जे असे होते ते डायरेक्ट थेट इकॉनॉमीमध्ये त्यांना कन्सिडर करता येत नाही. बरेचसे क्वेश्चन असे होते जे आउट ऑफ द बॉक्स होते, किंवा त्यावेळेसचे जे करंट अफेअर होते त्याच्याशी रिलेटेड होते. त्याच्यामुळं मला वैयक्तिक 8च प्रश्न असे वाटले, त्यातला पण हा 4 नंबरचा प्रश्न आउट ऑफ द बॉक्सच होता. सो मला वाटले म्हणून मी खूपच कमी इथं दिलेलं आहे, कारण बाकीचे प्रश्न मला डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली असं इकॉनॉमीशी थेट असा संबंध आढळून आला नाही. त्याच्यामुळे मी इथं फक्त 8 क्वेश्चन घेतले होते. आणि इथं जर तुम्ही पाहायला गेला तर इथं जागतिक संघटनांचे करार ही एक थीम आहे. आता ह्या थीमवर कधी प्रश्न विचारला गेला, 2017च्या पेपर प्रिलिमला 15वा क्वेश्चन होता. तोच परत कधी रिपीट झाला, तुम्ही जर इथं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय करार 2020च्या प्रिलिममध्ये 14वा प्रश्न इथं रिपीट झालेला होता. आता 2024चे जर रिपीटेड थीम पाहायला गेलं तर पंचवार्षिक योजना. आता पंचवार्षिक योजना हा असा हे टॉपिक आहे की ज्याच्यावर भरपूर वेळा प्रश्न विचारला गेला, की पंचवार्षिक योजना इथं विचारली गेलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर इथंच एकाच वर्षात 2 वेळा पंचवार्षिक योजना विचारली गेलेली. बरोबर आहे. अशा प्रत्येक वर्षी आपण पंचवार्षिक योजनेशी रिलेटेड काही ना काहीतरी आपल्याला सापडू शकतात. इथं पण पंचवार्षिक योजनेचा टॉपिक आहे जो त्याच्यावर प्रश्न विचारले गेले. ठीक आहे, त्याच्यानंतर समिती. आता समितीवर जर बघायला गेलं तर समिती अशा भरपूर होत्या, म्हणजे त्या समिती असतील, आयोग असतील, किंवा त्या वेळेचे अभ्यास गट असतील, याच्यावर आपण प्रश्न या समितीच्या थीमच्या अंतर्गत आपण कव्हर करू शकतो. तर हे समितीवरचा क्वेश्चन आपण आधी बघू शकतो. 2019ला जो प्रश्न क्रमांक 2 होता प्रिलिममधला, इकॉनॉमिक्समधला, तो सुद्धा ह्या समितीच्या अंतर्गतच मोडतो. त्याच्यानंतर PF कायदा जो आउट ऑफ द बॉक्स एक ह्याला आपण कन्सिडर करू शकतो, कारण तो असा डिरेक्टली कुठल्या थीममध्ये किंवा तो डिरेक्टली आपल्या ह्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर राष्ट्रीय नियोजन म्हणजेच आर्थिक नियोजनावर 2 क्वेश्चन आले होते 2023ला. ठीक आहे, त्याच्यानंतर हे नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन, नीती आयोग, हे पण एक नियोजनाचाच भाग म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. ठीक आहे, अन्न सुरक्षेवर आपण क्वेश्चन बघितले होते. अर्थतज्ञ आणि त्यांचे सिद्धांत, आर्थिक सिद्धांत आणि अर्थतज्ञ, ही अशी थीम आहे की हे आता ह्याच्या रिलेटेड आयोग जरा ह्याला जास्त वेटेज द्यायला लागले, कारण आयोगाचा प्रिलिमच्या कमी आणि मेन्सच्या रिलेटेड जे आधीचे टॉपिक होते त्याच्यावर प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आयोगाची आता थोडा कल वाढलेला दिसतो. त्याच्यानंतर इंडेक्स म्हणजेच निर्देशांक जे आहेत त्याच्यावर पण भरपूर वेळा क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतो, की इथंच 22चा क्वेश्चन नंबर 8 तो पण आपल्याला निर्देशांकावर इथं विचारला गेलेला दिसतो. त्याच्यानंतर 19चा क्वेश्चन नंबर 8 तो पण निर्देशांकावर आहे. 20चा क्वेश्चन नंबर 8 तो पण निर्देशांकावर आहे. 21चा क्वेश्चन नंबर 4 तो निर्देशांकावर आधारित आहे. म्हणजे असे मल्टिपल टाइम्स हे जे आहेत त्या थीम रिपीट झालेले आहेत, की निर्देशांक जर आपण व्यवस्थित केले तर त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. दुसरं एक आहे योजना, म्हणजे ज्या करंट अफेअरमध्ये किंवा त्यावेळेस ज्या न्यूजमध्ये आलेल्या ज्या प्रॉमिनंट योजना असतात, किंवा ज्याला 5 वर्ष कंप्लीट झालीत, ज्याला 10 वर्ष कंप्लीट झालीत, किंवा एखादी योजना असते जी 3 वर्षासाठी असते, त्याच्याशी रिलेटेड पण जे काही असे टॉपिक आहेत ते टॉपिक जर आपण कव्हर केले, जे आपण करंट अफेअर्सच्या मॅगझिनमध्ये पण आपण पाहू शकतो, तर त्या ज्या योजना जर आपण प्रॉमिनंटली केल्या तर त्याच्यावर प्रश्न आपल्याला सुटण्याचे चान्सेस इथं वाढतात. आता योजनाशी रिलेटेडच जर आपण प्रश्न बघायला गेले तर एकट्या 2023मध्ये इथं एक प्रश्न आहे, त्याच्यानंतर इथं एक प्रश्न आहे. ठीक आहे, आणि इथे एक प्रश्न आहे. म्हणजे जवळपास 3 प्रश्न हे फक्त योजनेवर विचारले गेले होते 2023ला. 3 प्रश्न म्हणजे ऑलमोस्ट 6 मार्क. ठीक आहे, 6 मार्काचा आपल्याला इथं वेटेज फक्त योजना हा टॉपिक देऊन जातो. म्हणजे योजनेकडे जर असं आपण लक्ष दिलं तर त्याच्यातून आपल्याला चांगला आउटपुट मिळू शकतो. त्याच्यानंतर अर्थतज्ञाची आपण हे बघितलीच होती. इथे पण अर्थतज्ञ पंचवार्षिक योजना बघितल्या होत्या, अर्थतज्ञ आणि आर्थिक सिद्धांत. आता हे सोडून म्हणजे 2024ला जर आपण पाहायला गेलं तर ऊर्जाचा हा जर टॉपिक सोडला, हा एक डायरेक्टली कव्हर नव्हता. PFचा एक डायरेक्टली कव्हर नव्हता. आर्थिक नियोजन तर ह्याच्यामध्येच कव्हर झालेलं होतं. सामाजिक वर्तन हे लोकसंख्येच्या अंडर आपण कन्सिडर केलं तर ऑलमोस्ट ह्याच्यातले 12 ते 13 प्रश्न जे आहेत ते रिपीटेड थीममधून आहेत. ठीक आहे, मग आपल्याला 15 पैकी 15 क्वेश्चन बरोबर आणायचेच नाही आहेत.
ठीक आहे. 15पैकी 15 आले तर चांगली गोष्ट आहे. बट आपण 100% नाही, पण ह्या 15पैकी आपल्याला ॲटलिस्ट 10 ते 11 जरी क्वेश्चन आले असते ना, आता इकॉनॉमी कम्पॅरेटिव्हली बाकीच्या सब्जेक्टपेक्षा थोडंसं प्रेडिक्ट करणं अवघड जातं. कारण इकॉनॉमी जरासा जास्त कन्सेप्च्युअल असल्यामुळे, त्याच्यामुळे आपल्याला इथं 10 ते 11 जरी क्वेश्चन बरोबर आले तरीसुद्धा आपल्यासाठी ती एक चांगली गोष्ट अशी कन्सिडर केली जाईल. आता हे सोडून जर आपण दुसरे थीम बघायला गेलं तर 24ला प्रश्न नव्हते, पण जी जास्त वेळा विचारल्या गेलेली थीम आहे ते म्हणजे SDG आणि MDG. आता हे दोन टॉपिक असे आहेत की ह्याच्यावर सुद्धा भरपूर वेळा आपल्याला इथं प्रश्न पाहायला भेटतो. 2022ला इथे दिसतंय SDG MDG, त्यानंतर 19ला इथे SDG MDG दिसतंय, त्यानंतर 2020ला इथे SDGवर प्रश्न विचारला आहे, 21ला SDGवर विचारला आहे, MDGवर विचारला आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 2018ला MDGवर प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे भरपूर वेळा हा SDG आणि MDG ह्याच्यावर विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यानंतर अशी दुसरी थीम म्हणजे पॉवर्टी म्हणजेच गरिबी. आता गरिबीवर इथं 2017ला प्रश्न विचारलेला दिसतोय, त्यानंतर 2018ला पण प्रश्न विचारलेला दिसतोय की जी पॉवर्टीच्या ह्याच्यावर रिलेटेड हा प्रश्न आहे. त्यानंतर 2019ला पण पॉवर्टीच्या रिलेटेड प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 2022ला पण आहे, त्याच्यानंतर 2023ला पण प्रश्न विचारला गेलेला आहे आणि 2024ला पण प्रश्न विचारला गेलेला आहे. म्हणजे मल्टिपल टाईम्स पॉवर्टी हा जो टॉपिक आहे. आणि ह्या कम्पॅरिझनमध्ये आपण जर पाहायला गेलं तर बँकिंग हा जो टॉपिक आहे, तर बँकिंग ह्या टॉपिकवर आत्तापर्यंत खूप कमी वेळा प्रश्न आपल्याला इथं पाहायला भेटला आहे. ठीक आहे. 2016ला बँकिंगवर प्रश्न विचारला होता. LPGचा हा एक टॉपिक आहे की ज्याच्यावर पण आपण प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. आता LPG हा जो असा टॉपिक आहे ना, हा जर एकदम व्यवस्थित केला ना तर बऱ्याचशा थीम ह्या एकाच थीममध्ये कव्हर होतात. कारण LPGमध्ये त्यांनी एकदम डिटेलमध्ये दिले की LPGमध्ये आपण राजकोषीय धोरणात कसा बदल केला, बँकिंगमध्ये कसा बदल केला, योजनांमध्ये कसा बदल केला, कुठल्या योजना आणल्या, कुठल्या योजना घालवल्या, हे बरेचसे जे फॅक्ट आहेत ते LPGच्या एकाच थीमच्या अंडर कव्हर होतात. ठीक आहे. मला जे वाटलं ते मी थीम्स या इकॉनॉमिक्सच्या इथं एक्सप्लेन केलेले आहेत. तुम्ही स्वतः ॲनालिसिस करू शकता आणि स्वतः जे तुम्हाला थीम्स वेगवेगळ्या कुठल्या वाटतील त्या तुम्ही कन्सिडर करून त्याच्याबद्दलही माहिती घेऊ शकता, किंवा तुम्हालाही असे काही पॅटर्न वगैरे जर त्याच्यात आढळून आले तर तुम्ही त्याच्यावर देखील स्टडी करू शकता. आय होप हे तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद.